नमस्कार मंडळी. लहान मुलांना जर पुस्तकातील ज्ञान देण्याऐवजी जर आपण त्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला तर तो दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतो. असेच हे अमेरिकेतील क्रिएटिव्ह डिस्कव्हरी म्युझियम आहे. इथे प्रत्येक लहान मुलांनी पाहावे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे हे म्युझियम आहे. इथे टेनेसी नदीवरील चटनुका धरणाची प्रतिकृती मॉडेल तयार केलेलं आहे. धरणावरती वीज कशी तयार केली जाते याचं अतिशय सुंदर असे हे मॉडेल तयार केलेलं आहे. हा प्लाझ्मा बॉल दिलेला आहे. हा पारदर्शक काचेचा एक कंटेनर असतो जो हाय व्होल्टेज इलेक्ट्रोड असतो. याला जर आपण स्पर्श केला तर याच्यामध्ये आपल्याला रंगीत चमकणारे असे तंतू इथं आपल्याला दिसतात. इथे एक अंधारामध्ये एक मॉडेल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पक्षी उडताना आपल्याला इथे दिसत आहेत. हे एक अतिशय सुंदर मॉडेल आहे. याच्यामध्ये आपल्याला पाण्याचे विविध आवाज इथे ऐकायला येतात. इथे जे बटन्स दिलेले आहेत त्या बटनावरती टच केले की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे आवाज आपल्याला ऐकायला येतात. Nevada is the driest state in the United States with an annual rainfall of less than 10 inches. इथे वेगवेगळे बटन्स आपल्याला दिसत आहेत. त्या प्रत्येक बटनावर टच केले की आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज इथे ऐकायला येतात. या स्टेशनवरती आपल्याबरोबर इन्स्ट्रक्टर असतात जे आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासाठी मदत करतात आणि इथे सर्व साहित्य सुद्धा पुरवले जाते. इथे एक छोटेसे फार्म हाऊसची प्रतिकृती तयार केलेली आहे. अतिशय सुंदर असे हे फार्म हाऊस आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा रूम्स तयार केलेल्या आहेत आतमध्ये. एका गाडीची छोटी छानशी अशी प्रतिकृती आहे. मुलांना खेळण्यासाठी अशा लहान लहान इथे अशा छोट्या ॲक्टिव्हिटीज तयार केलेल्या आहेत. इथे लिव्हिंग रूम, प्ले एरिया, किचन, डायनिंग रूम याची सुंदर अशी प्रतिकृती इथे तयार केलेली आहे. इथे सुंदर असा किचनचा सेट तयार केलेला आहे. किचनमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि मुलंही त्याचा छान असा आनंद लुटतात. आणि विशेष म्हणजे इथे रेसिपी बुक सुद्धा दिलेलं आहे. आपल्याला इथे गराजमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू इथे दिलेल्या आहेत आणि बऱ्याच वस्तू या आपल्या लाकडी दिलेल्या आहेत, त्यामुळे मुलांना खेळता येतात. इथं हे मिल्किंग पार्लर तयार केलेलं आहे आणि एका गाईची प्रतिकृती आणि गाईपासून दूध कसं काढलं जातं हे इथं त्यांनी दाखवलेलं आहे. इथे आपण घरात जसं कोंबडे ससे पाळत असतो ते आपल्याला इथे त्यांनी दिले. इथे कोंबडी आणि ससे कसे पद्धतीने ठेवले जातात, पाळले जातात हे दाखवलेलं आहे. इथे भाजीपाला कसा विकत घ्यायचा किंवा कसा विकला जायचा याचं उत्तम उदाहरण इथे त्यांनी दिलेलं आहे. हा सीड्स प्लांट दिलेला आहे. भाजीपाला कसा उगवला जातो हे इथे आपल्याला समजते. अनअर्थ या सेक्शनमध्ये आपल्याला अतिशय प्राचीन पुरातन असे विविध खडकांचे प्रकार जीवाश्म आपल्याला इथे पाहायला मिळतात.
आणि आपल्याला विविध प्रकारचे जे जीवाश्म खडक दिसत आहेत ते रिअल आहेत. इथे विविध प्रकारचे जीवाश्म आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि इथे जे हे सर्व प्रकारचे जे जीवाश्म दिसत आहेत हे सर्व रिअल आहेत. इथे एक टेलिस्कोप दिलेला आहे. त्या टेलिस्कोपद्वारे आपण हव्या त्या जीवाश्मावरती फिरवला की आपल्याला स्क्रीनवरती त्या जीवाश्माबद्दलची संपूर्ण हिस्ट्री आपल्याला इथे बघायला मिळते. या ज्या शेल्फमध्ये आपल्याला बॉटल्स दिसत आहेत त्या बॉटल्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या देशांमधील सँड म्हणजेच रेती पाहायला मिळते. इथे एका झाडाची खोड दिलेली आहे आणि त्या झाडाच्या खोडावरून त्या झाडाचं वय कसं मोजलं जातं हे इथं दाखवलेलं आहे. विविध प्रकारच्या खडकांचे नमुने पाहायला मिळतात. इथे छोटे छोटे ब्लॉक्स दिलेले आहेत. मुलांना स्वतः एक्सपेरिमेंट करता येईल असे हे ठेवलेलं आहे. इथे हे ब्लॉक्स एकावर एक ठेवल्यानंतर तिथे बटन दिलेलं आहे. त्या बटनावर प्रेस केले की हे व्हायब्रंट होतात. म्हणजे भूकंप आल्यानंतरच्या लहरी कशा तयार होतात हे आपल्याला इथे समजते. ज्वालामुखीचा उद्रेक कसा तयार होतो हे इथं दाखवलेलं आहे आणि इथे हे एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण उभा राहिल्यानंतर इथे जे बटन आहे ते बटन प्रेस केले की ज्वाला कसा बाहेर फेकला जातो हे इथं दाखवलेलं आहे. विविध अशा वेगवेगळ्या दुर्मिळ अशा खडकांचे नमुने आपल्याला इथे पाहायला मिळतात. खडक कसे तयार होतात हे इथं प्रतिकृतीद्वारे इथं आपल्याला दाखवलेलं आहे. इथं वेदर आणि क्लायमेट यामधील फरक इथं दाखवलेला आहे. इथे ॲनिमल्स विषयीची माहिती इथे दिलेली आहे आणि आपल्याला हव्या त्या ॲनिमल विषयीची डिटेल्स माहिती इथे आपल्याला संपूर्ण इथे पाहायला मिळते. अतिशय छान असा दवाखान्याचा सेटअप इथे तयार केलेला आहे आणि दवाखान्यामध्ये लागणाऱ्या सर्व उपकरणे इथे दिलेली आहेत आणि मुलांना स्वतः त्याचा अनुभवसुद्धा घेता येतो आणि त्याच्यामुळे मुलांना त्या उपकरणांचा यूज कसा करायचा किंवा त्याचा उपयोग काय होतो हे सुद्धा इथे त्याची माहिती संपूर्ण इथे दिलेली आहे. इथे आपल्याला रोबोटिक्स अशा ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. मुलांना छान असे खेळाच्या माध्यमातून अतिशय छान अशी रोबोटिक्स माहिती इथे आपल्याला मिळते. इथे ही सोलर सिस्टीम म्हणजेच आपली आकाशगंगा इथे दिलेली आहे आणि मुले स्वतः इथे खेळाच्या माध्यमातून आकाशगंगेमध्ये असणाऱ्या विविध ग्रहांविषयीची माहिती मुलांना इथे मिळते.
हे वर्कशॉप इथे दिलेलं आहे. मुले स्वतः इथे वर्कशॉपमध्ये स्वतः भाग घेऊन त्याचा अनुभव घेऊ शकतात. इथे आपल्याबरोबर इन्स्ट्रक्टर सुद्धा दिलेले असतात आणि वर्कशॉपमध्ये सर्व साहित्य ते पुरवतात. मुलांच्या डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून इथे गॉगल सुद्धा मुलांना घालायला दिले जातात. कारच्या कशा डिझाईन तयार केल्या जातात हे इथे वर्कशॉपमध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याबरोबर एक इन्स्ट्रक्टर असतात आणि इथे स्क्रीनवरती इलेक्ट्रिक कार आणि गॅसवर चालणारी कार या दोन्हीची टेस्टही घेता येते आपल्याला आणि कोणती कार कशी आहे काय आहे याचाही आपल्याला इथे फरक समजतो. हा आर्ट स्पेस आहे. अतिशय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने त्यांनी हा आर्ट स्पेस असा हा सजवलेला आहे. भिंतीवरती लहान मुलांच्या ज्या छोट्या कार्स असतात त्या कार्सची अशी डिझाईन तयार केलेली आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची वाद्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. फक्त पाहताच येत नाही तर ते आपल्याला अनुभवता सुद्धा येतात. इथे आपल्याला आर्ट्स तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला साहित्य इथे पुरवले जाते आणि मुलं अतिशय छान पद्धतीने असे इथे डिझाईन्स पेंटिंग इथं तयार करतात. इथे हा पपेट शो सुद्धा दिलेला आहे. मुलं स्वतः भाग घेऊन त्याच्यामध्ये खेळू शकतात. टेक्स्टाईल अँड वेविंग सेक्शनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांची हिस्ट्री आपल्याला इथे पाहायला मिळते. हा डान्स स्टुडिओ दिलेला आहे. डान्स विषयीची संपूर्ण हिस्ट्री आपल्याला इथे पाहायला मिळते. इथला कॉरिडॉर सुद्धा अतिशय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने सजवलेला आहे. अतिशय सुंदर आणि ज्ञानाचे भांडार असलेले असे हे क्रिएटिव्ह डिस्कवरी म्युझियम आहे. प्रत्येक मुलांनी पाहावे असेच आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.